च्या भागामध्ये आपण सरदार वल्लभभाई पटेल यांच्याविषयी माहिती पाहणार आहोत। सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्म 31 ऑक्टोबर 1875 साली झाला। सरदार वल्लभभाई पटेल यांनी आपल्या संपूर्ण भारताच्या एकात्मतेसाठी अखंड भारत एकनिष्ठ राहावा यासाठी त्यांचं खूप मोलाचं योगदान आहे। त्यांची दृढ इच्छाशक्ती आणि नेतृत्वामुळे आज लक्षद्वीप, अंदमान निकोबार, जुनागड, जोधपूर, हैदराबाद आणि काश्मीर हे भारताचे अविभाज्य भाग बनलेले आहेत। 1920 ते 1930च्या दशकामध्ये शेतकऱ्यांच्या विरुद्ध जे काही शोषण होत होते त्याच्या विरुद्ध आवाज उठून सरदार पटेल यांनी सर्व शेतकऱ्यांना एकत्रित करून ब्रिटिशांविरुद्ध एक चांगल्या पद्धतीचं आंदोलन उभारलेलं आहे आणि या कार्याची पावती म्हणून महात्मा गांधीजींनी त्यांना सरदार ही पदवी दिलेली आहे। सरदार वल्लभभाई पटेल हे कठोर परिश्रम घेणारे कर्मयोगी होते आणि त्यांनी केलेल्या परिश्रमामुळेच भारत हा एकनिष्ठ राहिलेला आहे। त्याचबरोबर स्टॅच्यू ऑफ युनिटी हा पुतळा बनवण्याच्या वेळेस जवळजवळ 3 लाखाहून अधिक गावातील कोट्यावधी शेतकऱ्यांनी आपली अवजारे देऊन स्टॅच्यू ऑफ युनिटी बनवलेले आहे। जी काय अवजारं दिली त्याचं लोखंड वितळून नवीन स्टीलची निर्मिती करण्यात आली आणि या नर्मदा नदीच्या काठी एक भव्य असा पुतळा स्टॅच्यू ऑफ युनिटी गुजरात या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे। सरदार वल्लभभाई पटेल यांचं कार्य फार मौल्यवान आहे। त्यांचा मृत्यू 15 डिसेंबर 1950 रोजी झालेला आहे आणि 31 डिसेंबर हा त्यांचा जन्मदिवस राष्ट्रीय एकता दिन म्हणून साजरा करण्यात येतो। त्यांच्या या कार्याला खूप खूप सलाम।